हुशार पिल्लू. एकदा काय झाले, एका घराच्या अंगणात कुत्र्याची छोटी छोटी 3 पिल्ले राहत होती. त्यांपैकी एक छोटेसे पांढरे पिल्लू खूपच हुशार होते. बाकीची 2 पिल्ले थोडी उधळलेली आणि खट्याळ होती, जी भुंकायची पण खूप आणि भांडायची पण खूप. ही 2 पिल्ले सारखी एकमेकांवर भुंकत, कधी हाडावरून तर कधी खेळण्यावरून भांडत असत. त्यांना काही काम नसायचे, फक्त आरडाओरडा आणि गोंधळ. पण ते छोटे हुशार पिल्लू मात्र शांत बसून सगळं पाहत असे. ते विचार करायचं, भांडून काही मिळत नाही, काहीतरी वेगळं करायला हवं. एके दिवशी मालकाने अंगणात एक मोठे हात टाकलं. दोन्ही भांडखोर पिल्ले लगेच त्यावर तुटून पडली. भांडण इतकं वाढलं की दोघांनाही नीट खायलाच मिळालं नाही. शेवटी दोघेही दमून जखमी होऊन बसले. जेवणाऐवजी त्यांच्या पदरात पडली फक्त निराशा. हे सगळं पाहून हुशार पिल्लू शांतपणे दुसऱ्या बाजूला गेले. तिथे त्याला एक छोटासा पोळीचा तुकडा सापडला. निवांत बसून त्याने ते खाल्ले. दुसऱ्या दिवशीही तीच घडलं. भांडखोर पिल्ले पुन्हा भांडत राहिले आणि हुशार पिल्लू मात्र शांत राहून आपला मार्ग शोधत राहिले. शेवटी ती 2 पिल्ले समजली, भांडून काही फायदा नाही, शांतपणे वागलो तरच आपल्याला मिळेल. त्या दिवसापासून त्यांनी भांडायचे नाही आणि हुशार पिल्लासारखे वागायचे असे ठरवले. शिकवण: भांडण आणि आरडाओरड केल्याने काही मिळत नाही. शांतपणे हुशारीने वागल्यासच खरा फायदा होतो. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि गोष्टींच्या दुनियेत सामील व्हा.